या ठिकाणी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायला खूप आनंद होतो तो या गोष्टीचा, आपले सर्व कार्यक्रम हे नैतिकतेवरती आधारलेले कार्यक्रम आहेत. मी आदरणीय डॉक्टर पंकज नाईक यांना विनंती करतो की आपण विचारपीठावरती यायचं. या ठिकाणी मी आता सांगत होतो की मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की आपले सर्व कार्यक्रम हे नैतिकतेवरती आधारलेले कार्यक्रम असतात. दुसरी गोष्ट, आपण जी वेळ देतो त्या वेळेमध्येच आपण कार्यक्रम सुरुवात करतो. मग देशाचे राष्ट्रपती असो, नाहीतर पंतप्रधान असो, किंवा एक सर्वसामान्य रोहित शिंदे असो. आमची ही शिस्त आहे, म्हणून आपण बरोबर 11ला हा कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा. हा उपक्रम आपण रमाईला अर्पण करतोय लक्षात ठेवा. कारण समोर ज्या बसल्या त्या माझ्या रमाई आहेत आणि ही सर्व रमाईची लेकरं आहेत. रमाईच्या वाट्याला जे आलं ते आपल्या वाट्याला येऊ नये हा प्रयत्न महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीचा, आणि त्याच्यात भर पडली की रोहित शिंदे यांची. इतकी चांगली कल्पना त्यांची आल्यानंतर त्यांच्या चांगल्या कल्पनेतून हा उपक्रम या ठिकाणी आज संपन्न होतोय. टाळ्या जोरात वाजवा. नंतर आरोग्य मित्र म्हणून ज्यांनी आपलं नाव कमवण्याचा संकल्प केलेला आहे किंवा ध्येयपूर्ती करण्याचा संकल्प केला ते आरोग्य सल्लागार रोहित शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. सर्वप्रथम धन्यवाद दादा, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून. यातनं तुमचं विशेषतः आभार. आता दादांनी जसं सांगितलं की मी हा कार्यक्रम राबवण्याचं कारण आणि दादांनी मला देण्याची संधी ही काय, तर इथून गेली 2 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा एक आकस्मिक मृत्यू झाला होता, ज्याच्यामुळं मी जेव्हा दवाखान्याची पायरी चढलो त्यावेळेस मला कळलं की पैशाअभावी जर माझ्या वडिलांची प्राण जाऊ शकतात, तर आज माझ्या समाजात देखील खूप सारे पैशांचे प्रॉब्लेम, दवाखान्याचे प्रॉब्लेम. आज जरी इथं आपल्या जवळपास आपण एरिया पाहिला असेल तर मोठमोठे आपल्यासमोर दवाखाने उपलब्ध आहेत, पण तिथं आपण चांगले उपचार घेऊ शकत नाही. हा एक मूळ प्रश्न आहे. त्यानंतर पैशांचं दुसरं आर्थिक नियोजन आहे. त्यामुळं मी असा निर्धार केला माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर की जी परिस्थिती माझ्यावर ओढवली आहे ती परिस्थिती येणाऱ्या काळात माझ्या समाजातील लोकांवर, माझ्या कुटुंबातील लोकांवर, माझ्या नातेवाईकांसोबत नाही घडलं पाहिजे. तर मी या क्षेत्रामध्ये एक आर्थिक किंवा आरोग्य सल्लागार म्हणून मी सध्या कार्य करत आहे. व इथून पुढं माझी नैतिकता हीच आहे, माझी जबाबदारी हीच आहे की समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्याबद्दल जनजागृती करणे, त्यांना अडचणीच्या काळामध्ये पैसा कसा उपलब्ध करून देता येईल याच्याबद्दल काम करणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हे माझं अंतिम ध्येय राहील. जसं आज आपण इथे महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जमलो आहोत. जसं आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये जसं आपण म्हणतो एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा खूप मोठा हात असतो. कदाचित या वाक्याची सुरुवात देखील मला वाटते या संघर्षातून झाली असावी. त्यानंतर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांभाळताना रमाईंनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 आणि त्यांचा जो मृत्यू झाला तो 1935च्या काळात झाला. म्हणजे आपण जर एकंदरीत बघितलं तर रमाईंकडे फक्त
36 ते 37 वर्ष होती. या कालखंडामध्ये त्यांनी बाबासाहेबांना इतकी ठामपणे साथ दिली. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नाही. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बाहेर देशामध्ये होते, तिकडनं जो काही त्यांना फेलोशिपचा पैसा येता तो इकडे ते रमाईंना पाठवायचे. तरी पण रमाई त्यातल्या त्यात पण तो पैसा वाचवून स्वतःसाठी काबाड कष्ट करून तो पैसा साचवायचे आणि स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना लक्ष न देता आलं. त्यामुळे कुठेतरी तो एक त्यांना इन्सिडेंट म्हणता येईल आणि त्यांना मृत्यूला सामोरे जावं लागलं. तर हाच निर्धार करून आज जर बघितलं, माझी आई झाली, माझ्या जवळील माझी महिला मंडळ झालं, सगळ्या स्त्रिया आज जर बघितलं तर घरातल्या सर्व लोकांकडे लक्ष इतकं देतात पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. तर मी ही संकल्पना बघितली की खरंच आपल्या आईला जसं गरज आहे, रमाईला जशी त्यावेळेस खरंच गरज होती आरोग्याकडे लक्ष देण्याची, तसं आज आपल्या माता भगिनींना पण गरज आहे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची. कारण आपण आज जर बघितलं तर महिलांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्स नंतर सामोरं जावं लागतं, ज्याच्यामुळं एखादा दवाखान्याचा खर्च आला तर त्यांना तो फेलवत नाही. आणि जसं आपण म्हणतो घराचे 2 पिलर आई आणि वडील, तर ज्यांची आई नाहीये, ज्यांचे वडील नाही, त्यांना विचारा त्याचं दुःख काय असतं. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं जेव्हा जाते त्यावेळी त्या गोष्टीची खरं किंमत कळते. मग मी हा निर्धार केला की बाबा आपण यापुढं समाजासाठी, जसं बाबासाहेब म्हणतात, तुमच्याकडे जे नॉलेज आहे तुम्ही दिल्याने काही तुम्ही लहान होत नाही, जिवंतपणे द्यायला शिका. मग ते ज्ञान असू द्या, तो पैसा असू द्या किंवा कोणतीही गोष्ट असू द्या, तुम्ही जास्तीत जास्त समाजापर्यंत ती पोहोचवा, समाजाला त्याचा वापर होऊ द्या. त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्धार केला. आणि जसं समाजापर्यंत आपण पोहोचू तसं एक आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, एवढा नक्की माझा स्वतः विश्वास आहे. आणि विठ्ठल दादांशी जेव्हा मी बोललो की दादा मला अशी संकल्पना आहे, मी नक्कीच याच्यावर बोलू शकतो, हा माझा पहिला प्रयत्न आहे. पण इथून पुढे नक्कीच मी अशा खूप साऱ्या कार्यक्रमातून एक जागरूकता निर्माण करू शकतो आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो, असा मला स्वतः ठाम विश्वास आहे दादा. धन्यवाद, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय रमाई. आज मी त्यांना बोलण्यासाठी पाचारण करतोय. डॉक्टर पंकज नाईक सर, वरिष्ठ आरोग्य सल्लागार, पिंपरी चिंचवड विभागात, हे आरोग्य जागृतीचं काम करतात. मी त्यांना विनंती करतो, सर आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. विठ्ठल गायकवाड सरांचं आणि यांचं मनापासून धन्यवाद. त्यासाठी समाजाच्या दृष्टिकोनातून काहीतरी एक सोबतच काही असं छोटंसं माझ्याकडून मार्गदर्शन घडावं यासाठी मला आणि माझ्या टीमला आवर्जून आज बोलवलं. यासाठी तुमच्या सगळ्यांचं तुम्ही उपस्थित झाले यासाठी धन्यवाद. आज जर बघितलं तर जसं रोहितने ऑलरेडी सांगितलं की रमाईंचं खूप कमी कालावधीमध्ये निधन झालं आणि त्याच्या मागचं मूळ कारण जे आहे त्याच्यावरती जर आपण थोडासा विचार केला तर त्यावेळेचा काळच तसा होता. म्हणजे आरोग्याविषयीची माहिती ही लोकांपर्यंत नव्हती आणि त्यामुळं रमाईच नाही तर बऱ्याचशा महिलांनी कमी वयामध्ये त्यांचा जीव दिलेला आहे. कारण का खूप कमी वयामध्ये त्यावेळेस लग्न व्हायचे. तुम्हाला कोणाला माहिती आहे का रमाईंचं लग्न किती वयाच्या किती वर्षी झालं सांगू शकेल कोणी? 9 वर्षाचं. मॅडमसाठी टाळ्या वाजवा. वयाच्या 9व्या वर्षी रमाईंचं लग्न झालं. त्यावेळेस बाबासाहेबांचं वय किती होतं? 15 वर्ष. बाबासाहेबांचं वय त्यावेळेस 15 वर्ष होतं. ओके. आणि एवढ्या कमी वयात लग्न झाल्यावरती शरीराचं विकसन झालेलं नसतंय. त्यामुळं हार्मोनल बॅलन्स आहे. त्यावेळेसच जर मूलबाळ झालं तर त्या मुलामध्ये इतर काय नाही. ओके. तर त्यावेळेस हे अज्ञान होतं. पण आजही जर बघितलं तर कळत न कळत लोकांमध्ये अज्ञान आहे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की 18 वर्ष झाल्याशिवाय लग्न करायचे नाही. तरी पण बरेचशा ठिकाणी आपण बघतो की मुलांचं लपून छपून लग्न केलं जातं कमी वयात, जबाबदारी पडावी म्हणून. आणि योग्य वय आहे ॲक्च्युली लेडीजमध्ये मुलींचं 23-25 वेळेस लग्न झालं पाहिजे. त्यावेळेस गरज आहे. आजकाल सगळा हार्मोनल बॅलन्स इनबॅलन्स व्हायला लागलेला आहे. त्याच पद्धतीने आपण जे खातोय त्याच्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीचा आहार पाहिजे तसा मिळत नाही. शरीराला जसा व्यायाम पाहिजे तसा व्यायाम आपण करत नाही. त्यामुळं हा पुढचा जो काळ आहे आपल्या सगळ्यांसाठी जर बघितलं तर एक धोकादायक काळ.
आणि त्यासाठी आरोग्याचा जागर हा खरंच गरजेचा आहे. हे जे लिहिलेलं आहे जागर आरोग्याचा आणि नागरिकांच्या हिताचा, हा नागरिकांच्या हितासाठी आहे. पण इथं आज जसं सरांनी सांगितलं की नागरिक खूप कमी उपस्थित आहेत, बरोबर ना. त्यांनी ते अगदी परफेक्ट सांगितलं की हे जर शोर शराबा बाकीच्या काही गोष्टी असत्या तर तुम्ही त्यांनी सांगितलं तर त्या अभिनेत्री गौतमी पाटील जर आल्या असत्या तर खूप मोठाही झालं असतं. मग ते का तर अजूनही लोकांमध्ये जागरूकता नाही आरोग्याविषयी. एवढे सारे लोक जमलेले आहेत. आपल्या शरीराची किंमत तुम्ही सांगू शकेल किती आहे? जे लोक मागे त्यांनी पुढे या, म्हणजे जरा तुमचे उत्तर सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतील. या पुढे या. मी 15 मिनिटं बोलणार आहे तुमच्या बरोबर आणि त्यातली काही प्रश्न विचारणार आहे. कारण का जर प्रश्न उत्तरं झाली तर ह्या कार्यक्रमाचा तुम्हाला फायदा होईल. जर प्रश्न उत्तरं झाली नाही तर या कार्यक्रमाचा काहीच उपयोग नाही. म्हणजे आपण आज रमाईच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तर खऱ्या अर्थाने हा जर काही लोक जरी जागृत झाले तर उद्याचे काही 4 लोकांपर्यंत अजून जागृती वाढवते. तर डॉक्टर आणि सायंटिस्ट यांच्या माध्यमातून जे सांगितलं गेलेलं आहे, संशोधन झालेलं आहे की आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची किंमत आहे आणि जर प्रत्येक अवयवाची किंमत जर जोडली तर ती 360 कोटी जाते. किती? 360. इथं असलेल्या किती लोकांना माहिती होतं ही गोष्ट आली? कुणाला नव्हतं. आज जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं तर मग डॉक्टर त्यावेळेस आपल्याला एक सांगतात की आपण हे जर इलाज करायचं तर एवढं खर्च लागेल, त्याचा इलाज करायचा. त्यावेळेस आपण हतबल असतो, बरोबर. तर आज का हतबल असतो आपण? आज जर बघितलं तर ही जी मोहीम आहे जी रोहितनी या भागात वाढवण्याचा प्रयत्न केला आहे तर मी खरंच रोहितचं कौतुक करतो की कमी वयामध्ये त्यांनी हे केलंय. आज जर बघितलं तर जसं त्याच्या जीवनामध्ये एक गरज पडली की आपण लोकांपर्यंत या आरोग्याच्या संरक्षणासाठी काय केलं पाहिजे तर त्याच्या वडिलांच्या निधनाने आज मला असं वाटतं माझं त्याचंच एक कारण आहे. माझ्या वयाच्या 7व्या वर्षी माझी आई मला सोडून गेली. तिचं निधन झालं कॅन्सरमुळे. बऱ्याचशा महिलांचं जर बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरने निधन होतं, बरोबर आहे का? त्याचं रिझन की बऱ्याचशा महिला आपल्या कुटुंबातल्या लोकांशी बोलायला टाळतात त्यांना जर आरोग्याच्या कोणत्या समस्या असतील. बऱ्याचशा महिला रात्री उरलेलं जे काही शिळं अन्न असतं ते वाया जाऊ नये, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो म्हणून आपण ते वाया घालवत नाही, सकाळी त्या गोष्टी खातात. बऱ्याचशा महिलांचं सकाळचा नाश्ता हे आजच्या दिवशीच्या शिळ्या चपात्या आणि त्याला फोडणी देऊन खाणं किंवा चहा बरोबर ते खाणं हे सगळ्यांचं दैनंदिन जीवन झालं. त्यामुळे आरोग्याच्या भरपूर समस्या, ॲसिडिटी आणि बऱ्याचशा गोष्टी. आज जर बघितलं तर आरोग्याच्या संरक्षणासाठी खूप पैसा लागत नाही, पण त्याचं ज्ञान नसल्या कारणाने आज आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जातो. आज जर बघितलं तर कोणतीही चांगल्यात चांगली शस्त्रक्रिया जर करायची म्हटली तर 15-20 लाख रुपये लागतात. जर हार्ट ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं, हार्ट ट्रान्सप्लांट होत आहे किती लोकांना माहिती पहिली गोष्ट. तर बायपास भरपूर लोकांनी ऐकलेलं आहे, एन्जिओप्लास्टी ऐकली, पण हार्ट पूर्णपणे बदलणं हे सुद्धा शस्त्रक्रिया होते ज्याला करोडो रुपये लागतात. ब्रेन, मेंदूच्या साठी सुद्धा बऱ्याचशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आहेत त्याच्यासाठी सुद्धा करोडो रुपये लागतात. लिव्हर ट्रान्सप्लांट अगदी 2-3 दिवसापूर्वी, म्हणजे 3 दिवसापूर्वीचीच गोष्ट की माझ्याच जवळच्या नातेवाईकाचा लिव्हर फेलियरमुळे निधन झालं. म्हणजे आपण हे जे अनमोल शरीर आहे त्याच्यात वेगवेगळ्या व्यसनांच्या माध्यमातून शरीरात जे काही खातोय, व्यसन करतोय त्याच्यामुळे आरोग्य आपली साथ देणार नाही. पण ते जर आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण जर काही बेसिक नियम पाळले तर आपण आपलं आरोग्य दिवसाची दिनचर्या आपण व्यवस्थित पाळली, सकाळी लवकर पहाटे उठणं, रात्री वेळेत झोपणं, दिवसभरात थोडंसं नामस्मरण, तुम्ही ज्या गुरुंना मानतायत ज्या देवाला मानतायत ते थोडंसं नामस्मरण करणं, तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला आरोग्य चांगलं राहू शकतं. तर आज सगळ्यात महत्वाचं जे आहे आरोग्य धन संपदा तिथं गेलेलं आहे. ओके, म्हणून मी सांगितलं की आपल्या आरोग्याची किंमत जी आहे ते आपल्याला माहिती नाही, आपल्याला लोकांना जागृत करणं गरजेचं आहे की सगळ्यात महागडी संपत्ती जर जीवनात कोणती असेल तर ती हे आरोग्य आहे. त्याच्यासाठी आपण किती पैसे मोजतो जन्माला येताना, आई वडिलांना किती पैसे दिले? फुकट मिळाले ना. फुकट मिळालेलं शरीर आहे म्हणून
आपण कोणालाच त्याची किंमत नाही. आज जर बघितलं तर बरेचसे लोक ज्या आई वडिलांमुळे आपला जन्म झालेला आहे त्या आई वडिलांनाच किंमत नाही देत, स्वतःच्या कुठं किंमत देणार ही आज वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा लोक जागृतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्याचं जे खरं महत्व आहे हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी मी आणि माझ्या टीममध्ये 450 लोक आम्ही काम करतो. माझ्या टीममध्ये बरेचसे डॉक्टर आहेत, बरेचसे आरोग्य रक्षक आहेत, आरोग्य मित्र आहेत, बरेचसे इंजिनियर आहेत, बरेचसे वकील लोक काम करतात, सीए टॅक्स कन्सल्टंट काम करतात. त्यांना काय गरज व्हायची ते तर त्यांच्या आपापल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण यशस्वी आहे, तर तरी पण ते या क्षेत्रामध्ये यासाठी काम करतात की आरोग्य ज्याचा आपण कधीच किंमत करत नाही. हे ज्या वेळेस दुर्दैवानी हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट करायची वेळ येते ना त्यात आपले जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार जवळ बऱ्याच वेळेस आपण बघतो जर एखादी शस्त्रक्रिया करायची झाली म्हणजे तुम्हाला माझ्या जीवनाच्या अनुभवातून काही सांगतो म्हणजे तुम्हाला सर ते जवळचे वाटत. माझे जवळचे नातेवाईक माझे चुलते ज्या वेळेस त्यांना अटॅक आला अचानक ओके त्यांना ऍडमिट करायची गरज पडली. हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा ऍडमिट करायचं म्हटलं किती पैसे लागतात, कमीत कमी 50,000 डिपॉझिट लागतं. 2 मुलं आहेत, दोन्ही मुलांनी खिशातून पैसे काढायचा बिलकुल म्हणजे कष्ट घेतले नाही. म्हटले बाबा माझी अशी अडचण, माझी दुसरी अडचण, आरोग्य त्यावेळेस महत्वाचं होतं, सुद्धा महत्वाचं म्हणून जवळच्या नातेवाईकांनी आम्ही लोकांनी पैसे काढले आणि त्यावेळेस मग त्यांना ऍडमिट केलं गेलं. नंतर मग त्यांच्या पत्नीने जसं त्यांनी सांगितलं रमाई मातेने जे संघर्ष केला ते प्रत्येक पत्नीलाच आपल्या पतीची किंमत असते. माझा सगळ्यात महत्वाचा दागिना माझा पती हे सांगितल्यानंतर आज मला हे सुद्धा सांगायला टाके येत आहे की त्या माऊलीनी आमच्या सुट्टीने तिच्याकडे सगळे दागिने जे आहेत दुसऱ्या दिवशी घेऊन मोडले आणि ते पैसे वापरले नवऱ्याच्या शस्त्रक्रियेसाठी. हे का सांगायचं गरज पडते की आज जर त्यांच्याकडं योग्य त्या पद्धतीने आरोग्य संरक्षणासाठी जर छोटीशी विमा योजना असती तर दागिने वाचले असते, नवऱ्याला वेळीच चांगलं जे काय आहे ते ट्रीटमेंट मिळाली असती, त्या आजारानंतर ते काय पूर्णपणे बरे होणार आहेत का? त्याचा आतापर्यंत काही लाखोनी खर्च झालेला आहे आणि आता दागिने पण संपले, दुसरं कोणी जवळ यायला तयार नाही. आता पुढचा जो इलाज आहे तो त्यांना बळचकर म्हणजे इच्छा नसताना सुद्धा सरकारी हॉस्पिटलमध्ये घ्यावं लागतं. त्याला माहिती की सरकारी हॉस्पिटलमध्ये आपल्या आरोग्याला तितकं व्यवस्थित सर्व्हिस मिळणार नाहीये, पण पर्याय नाही. तेच त्याच सुविधांना आधी सांगितलं गेलं की मग छोट्याशा बचतीतून तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी छोटीशी योजना घ्या, कुणाकडूनही घ्या पण घ्या. त्याच त्यांनी म्हणते नाही वयाच्या एवढं महागाई काय करायची गरज, तर त्याच वेळेस थोडेसे पैशामधून जर एक योजना घेतली गेली असती तर त्यांचं ट्रीटमेंट चांगल्या ठिकाणी झाली असती. आज आपल्या समोरच रुबीवर हॉस्पिटल आहे. मगाशी माझे एक सहकारी सांगत होते की त्यांच्या कोणत्या तरी नातेवाईकाची सर्जरी झाली, 5 वेगवेगळे स्टेंट टाकले गेले, एंजिओप्लास्टीच्या माध्यमातून 5 स्टेंट टाकले आणि प्रत्येक स्टेंटला कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये खर्च आहे. 5 स्टेंट एकदम टाकले गेले म्हणून 12 लाख रुपये डिस्ट्रीब्यूशन दिला. एकाच वेळेस 5 टाकले गेले ना, म्हणजे बल्कमध्ये परचेस झाले स्टेंट म्हणून 12 लाख रुपये. हा सांगावं सर्वसामान्याची म्हणजे आहे का कुवत आपण भरू शकतो 12 लाख रुपये? काय करणार आपण असे 12 लाख रुपये नसले तर? माझी तब्येत थोडीशी खराब आहे पण हा कार्यक्रम ऑलरेडी पूर्वनियोजित होता, तर तो एक्सपायर झाला त्यामुळे 2 दिवसाची ती धावपळ होती. ऑलरेडी नियोजन सगळीकडे फ्लेक्स झाले त्या लोकांपर्यंत आपलं नाव गेलंय, आपण माघार घेतली असं दिसता कामा नये म्हणून या सगळ्या आले. कारण का आपण जर लोक जागृती करण्यासाठी जर पुढाकार घेतोय तर आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेता कामा नये. हे मला मनाला कुठेतरी पटत नव्हतं. तुम्ही जर बघाल तर आज आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जर पुढाकार घेऊन समाजासाठी आपण जर काही चांगलं करायला लागलो तर निश्चितच एक दिवस असा येईल की घराघरामध्ये रमाई मातेचं जसं सरांनी सांगितलं
की त्यांचं जे कार्य, त्यांचा जे संघर्ष आहे तो आपण पोचवू शकतो. आज जर बघितलं तर आरोग्यामुळं किती सारे घर वंचित आहेत. म्हणजे शिक्षण नसताना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये जे संघर्ष त्यांना करावे लागतात. ओके, ज्यावेळेस आपलं आरोग्य चांगलं असतं त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये जे वाटेल ते अन्न, जे शरीराला चांगलं नाही अशा पद्धतीचं असं खात असतो. जे गरजेचे नाही असे व्यस्त आपण बघतो की लहान लहान तरुण पिढीचे मुलं करत आहेत, बरोबर ना. तर त्यांना ते लाईफस्टाईल वाटते. आणि या आजाराचं नाव पण काय दिलंय? लाईफस्टाईल डिसीज. काय म्हणतात? लाईफस्टाईल डिसीज. म्हणजे शुगर, बीपी हे काय आता जीवनाचा एक भाग झाला असं म्हटलं जातं. आधीच्या काळात होते का लोकांना शुगर आणि बीपी एवढ्या प्रमाणात? आजकाल कॅन्सर ते सुद्धा लोकांना शुल्लक वाटते. पण हे सगळे आजारपणांबरोबर जर जगायचं असेल ना, पैसा सुद्धा तितकंच मोजायला लागतो. मग जर आपण आरोग्य चांगलं ठेवलं तर आपण कमी पैशात चांगलं आयुष्य जगू शकतो. आणि जर आपण आरोग्याच्या संरक्षणासाठी छोट्याशा बचतीतून म्हणजे चहा नाश्त्याच्या खर्चामधून जर आपण थोडीशी पैशांची बचत केली तर आपण एक चांगला 10 लाखाचा, 15 लाखाचा, 20 लाखाचा आपापल्या ऐपतीनुसार ते आपापल्या किमतीनुसार. कारण का ज्यावेळेस आपण जन्म दिला गेला त्यास आपण गरिबाच्या घरात जन्माला आलो का श्रीमंताच्या घरात जन्माला आलो त्यात आपली चूक नाहीये. पण सगळ्यांसाठी समान हक्क कायद्याच्या प्रमाणे आरोग्य विमा घेताना तुम्हाला कुणी तुमचं बँक बॅलन्स विचारत नाही. प्रत्येकाला समान पद्धतीने प्रीमियम दिलं जातं. की बाबा अंबानीचा मुलगा आहे म्हणून त्याला महागडं प्रीमियम आणि एखाद्या गरीबाचा म्हणून त्याला स्वस्त असं केलं जात नाही. तर सगळ्यांना सेम किमतीत तराजू तोललं जातं. आपण ठरवायचंय की आपल्याला आपलं जीवन किती महत्वाचं आहे. त्या पद्धतीने आपण एक छोटासा जर आरोग्य विमा घेतला तर आपला परिवार हा दुर्दैवी परिस्थितीमध्ये एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये जर काय चाललं, दुर्दैवाने कोणाचा घात झाला, कधी अपंगत्व आलं, कधी काही दुसरं आजारपण झालं, कधी वार झाला. आता सैफ अली खानचं उदाहरण सगळीकडे रील बघत असाल तुम्ही. त्याला गरज होती का आरोग्य विम्याची? गरगंचा पैसा आहे त्याच्याकडे, पण तरी त्यांनी आरोग्य विमा घेतला. मी ज्या संस्थेसाठी केअर हेल्थ इन्शुरन्ससाठी काम करतो, आमच्याच कंपनीची त्याची योजना होती आणि त्याची योजना होती फक्त 25 लाखाची. म्हणजे एवढा मोठा माणूस असून सुद्धा त्यांनी स्वतःची किंमत वसूल केली 25 लाख रुपये. हे दुर्दैव आहे. आणि त्याला फक्त एक चाकूचा वार केल्यामुळं 35,98,000चा क्लेम आला. पण योजना 25 लाखाची असल्यावरती 35 लाख कोणी दिली का त्याला? आम्ही 25 लाखाचा क्लेम त्याचा सेटल झाला आणि तो उरलेले काय असेल वरचे 10-11 लाख रुपये करायचे. तीच जर योजना त्यांनी काढली नसती तर त्याला कुठेतरी खंत वाटली असती की अरे मी 25-30 हजार रुपये वाचवण्यासाठी माझा 25 लाखाचा विमा केला नाही आणि तेच 25 लाखाचा जर विमा केला असता तर आज माझे 25 लाख रुपये वाचले असते. 25 हजार आणि किती वर्ष लागतील 25 लाख रुपये साचवायला? 100 वर्ष, बरोबर ना. 25,000 गुणिले 10 जर बघितले तर 2.5 लाख रुपये, गुणिले 10 पकडले तर 25 लाख. 100 वर्षाची बचत 25 हजार घेतलं 25 लाख रुपये असतील. आपल्यासारख्या सर्वसामान्याला आहे का शक्य 25 लाख रुपये साचवणे? दुर्दैवाने जर कधी काय झालं तर. आणि इथून पुढे जर आपण बघतोय सगळेजण मला वाटतं आज व्हॉट्सअपला रील्सवरती वगैरे सगळे जागृत आहेत, बरोबर ना. एक नवीन व्हायरस आलेला आहे. कोणी सांगू शकेल नाव काय नवीन व्हायरस बॅक्टेरियाचं? कोणी ऐकलंय का? GPS सगळीकडे त्याची जाहिरात चालू आहे जोरात. ओके, तर ब्लूबिन बॅक्टेरियल सिंड्रोम हे कुणालाही येऊ शकतं. आणि बॅक्टेरिया आणि व्हायरस हे आपल्याला डोळ्याने दिसत नाही. त्या शरीरात कधी प्रवेश करतील आणि काय करतील हे सांगता येत नाही. आणि आता आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये त्याचे रुग्ण वाढत चालले. ऑलरेडी 3 लोकांचा मृत्यू समोर आलेला आहे. अजून किती लोक मृत्यूच्या दारात असतील कारण का त्यांच्यावरती अजून तशा पद्धतीने उपचार. एका दिवसाचं इंजेक्शनचा खर्च किती मुलांना माहिती का त्या आजारपणासाठी? 60,000 रुपये. आणि कमीत कमी पहिला प्रथम उपचार म्हणजे 1.5 महिना तुम्हाला सलग रोजचं एक इंजेक्शन घ्यायचंय. किती खर्च येईल? 60,000 प्रमाणे मी 50,000 पकडतो. चला कॅल्क्युलेशन करू आपण. एका महिन्यात 30 दिवस गुणिले 50,000, एका महिन्याचा खर्च 15 लाख रुपये फक्त इंजेक्शनचा.
बाकी तुमचं तिथं राहण्याचा, बाकीच्या औषध उपचाराचा खर्च वेगळा. उरलेला अर्धा महिना त्याचा खर्च किती पण 7.5 लाख, 15 लाख आणि 7.5 लाख, 22.5 लाख फक्त इंजेक्शनचा खर्च. कुणी करू शकतो का आपल्यापैकी इथं बसलेल्यांपैकी? मग आपण नाही करू शकत, आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे ते करू शकतील का? त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची? मग तुम्ही सगळेजण जर आज एक कमीत कमी छोटीशी, म्हणजे आज आपण रमाई मातेची ही जयंतीच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत, तर आरोग्यामुळं रमाई मातांना त्यांचा जीव गमवायला लागला. तर आपल्यासाठी प्रत्येक आपली माता भगिनी जी आहे ही रमाई मातेसाठी, जसं सरांनी सांगितलं की प्रत्येक माता ही रमाई माता आहे, कारण प्रत्येकामध्ये तीच आत्मा आहे जी रमाई मातामध्ये होती, ती तुमच्यामध्ये आहे, ती माझ्यामध्ये आहे. आज या माऊलींच्या माध्यमातून हा जो एवढा चांगला कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे, कारण का त्यांच्यामध्ये तो जो परमात्म्याचा अंश आहे, त्यांना कुठेतरी वाटलं की नाही आपल्याला समाजासाठी काहीतरी देणं आहे, आपण काहीतरी करणं आहे. किती लोकांना वाटतं अशा गोष्टी? आज आपण प्रत्येक जगाचा प्रत्येक व्यक्ती जो आहे ना हा स्वार्थी झालेला आहे. आपण फक्त बघतो की आपण मला कोणाकडून काय फायदा होईल आणि तरच गेलो. जर इकडे कुणाला जर पाकिटात बोलवले असते ना तर गर्दी बघा केवढी झाली असते, बरोबर आहे का? पण फुकटचा कार्यक्रम आहे ना, तर त्याला कोणी येत नाही, कारण का जागृती येतात. आरोग्य आपण उठतच नाही 8 वाजेपर्यंत बरेचसे लोक. मग आता कार्यक्रम 11 वाजताचं नियोजन केलेलं आहे, तोपर्यंत लोकांचे अजून प्लॅनिंगच व्हायचे. हे दुर्दैव आहे. आणि आपल्याला आज हा एक संघर्षाचा काळ आहे. म्हणजे अध्यात्म बऱ्यापैकी कोणाच्या घरात असेल, काही लोक अध्यात्मात वाचत असतील, तर वेदांमध्ये लिहिलेलं आहे, वेदशास्त्राचा अभ्यास प्रत्येकाने केलेला असेल. वेदांमध्ये लिहिलेलं आहे की 3रं महायुद्ध जे आहे ना हे जैविक युद्ध असणार आहे. माहिती का जैविक युद्ध काय असतं? बायोलॉजिकल वॉर. काय असतं जैविक युद्ध? एका व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या माध्यमातून एक देश त्याची उत्पत्ती करणार आणि दुसऱ्या देशांमध्ये त्याचा प्रसार करणार. आणि अशा पद्धतीने वेगवेगळे व्हायरस आता तुम्हाला कायम बघायला मिळतात. आता फक्त एकच व्हायरस नाही आहे सध्या, त्याचा मेटा म्हणून एक व्हायरस, तो सुद्धा त्याचा आजार पण जोरात चालू आहे. त्याच पद्धतीने अजून एक व्हायरस आहे ज्याला आपण काहीतरी चांगलंच नाही 4 आकडी नाव दिलं त्याला. काय आता लेटेस्ट एक व्हायरस आहे कोरोना, अजून HMPV. मॅडम कारण की जागृत आहे आणि या जागृततेसाठी काय आहे त्या, म्हणजे एवढे व्हायरस आहेत. आणि या सगळ्या व्हायरसला लढण्यासाठी आपल्याकडे आधी मानसिकता पाहिजे. 30 दिवसानंतर जर एखादी आरोग्य विम्याच्या योजनेमध्ये कोणाला व्हायरसने किती पण खर्च लागतो, त्याच्यात तुमची 10 लाखाची योजना असेल तर 10 लाख रुपये मिळणार वापरायला. आपण करू शकतो का? 10 लाखाची तरतूद जर 30 दिवसानंतर लागली तर पण 25,000ची, 15,000ची, 20,000ची तरतूद करू शकतो ना आपण. आपण आपल्या प्रत्येक जवळच्या नातेवाईकाला, मित्रमंडळीला, शेजाऱ्यांना या गोष्टीची जागृती केली पाहिजे की बाबा आज आरोग्य हे खूप मौल्यवान आहे, याला हलक्यात घेऊ नका. आज व्यसनावरती जर बघितलं तर 100 रुपयाच्या पुढे बरेचसे लोक खातात, बरोबर का? आज जर दारूच्या पार्टीला बसले तर लोक एका टायमाला नाही म्हटलं तर 4-5 हजार रुपये मिनिमम बिल करतात. हॉटेलमध्ये गेलं मांसाहार करायचं म्हटलं तर तिकडे 4-5 हजार रुपयाचं बिल येतं. आणि तेच आपण जर म्हटलं की नाही बाबा मला आरोग्याच्या संरक्षणासाठी रोजचे 15-20 रुपये साईडला काढायचे, तर लोक विचार करणार. मग ही जागरूकता आपली वाढली पाहिजे. आणि ही जागरूकता वाढवण्यासाठी मी आणि माझे सहकारी काम करत आहेत. तुम्ही आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली. बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलू शकतो, पण मला कल्पना आणि मला वेळ दिली आहे त्यामुळे मी इथं थांबत आहे. धन्यवाद, तुम्ही सगळेजण आले आणि मला बोलायची संधी दिली. एवढी एकच इच्छा आज रमाई मातेच्या चरणी मी अर्पण करतो. तेव्हा जो संघर्ष त्यांनी केलेला आहे त्याची एक काय म्हणता येईल ग्वाही घेऊन जर असा संघर्ष परत कोणत्या महिलेला, कोणत्या माता भगिनीला करायची गरज पडू नये म्हणून आपण ह्या लोक जागृतीचा जर एक वारसा पुढे चालवला, लोकांपर्यंत जर आपण मनापासून या गोष्टीचं जे संकल्पना आहे ती पोहोचवण्यासाठी जर आमची मदत केली तर निश्चित आम्हाला
तुमच्याकडून काहीतरी सहकार्य घडेल आणि या माध्यमातून आपण जसं सरांनी सांगितलं की हे चळवळ आहे किंवा कोणतीही चळवळ ज्यावेळेस सुरुवात होती, दांडी यात्रा जी झाली त्याच्यात सुद्धा पहिल्यांदा एका व्यक्तीने सुरुवात केली, महात्मा गांधींनी, नंतर ते कुठे गेली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्यासाठी सुरुवात केली, एकटी व्यक्ती होती, तुमच्या विचारातून आज एवढा मोठा जनसमूह त्यांच्या विचारांवरती कार्य करतोय. तर अशा काही शिवाजी महाराजांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांच्या म्हणजे बुद्धिमत्ती जर ही संकल्पना आली तर आपल्याला स्वराज्य घडवायचं आहे, ते एकटे होते, नंतर तुमच्यासोबत काही मावळे आले, त्यानंतर त्यांनी हा एवढा इतिहास घडवला. तर आपल्याला सुद्धा हा जनजागृतीचा, आरोग्याचा, जागरचा जो इतिहास घडवायचा आहे, त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवं आहे. तुम्ही इथं आले, वेळ दिला, यासाठी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. विठ्ठल सरांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही मला इथं आमंत्रित केलं. माऊलींचं मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढं छान नियोजन करून बोलवलं. रोहित शिंदे सर ज्यांनी पुढाकार घेतला की लोकांपर्यंत हे आपल्याला पोहोचवायचं आहे, माझी अख्खी टीम इथं आलेली आहे, या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून, कारण का या कार्यक्रमात किती लोक उपस्थित होती त्याचा अंदाज नव्हता. लोक कमी पडू नये म्हणून आम्ही 5 लोकांची टीम घेऊन आलो. त्याबद्दल कोणाचा काही प्रश्न असतील तर एकटा व्यक्ती कमी पडायला नको. तर या सगळ्यांचं सुद्धा कौतुक म्हणून टाळ्या वाजून आपण त्यांचं सन्मान करूया. धन्यवाद पुन्हा एकदा. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने जो रमाई महोत्सव आपण चालू केलेला आहे, घर तिथे रमाई या अभियाना अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि वर्ष 12वे पूर्ण झालेले आहे. आणि आज तसं बघायला गेलं तर रमाई महोत्सव हे 12 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि ह्या रमाई महोत्सवाच्या वेळेस कोणी येऊ अथवा न येऊ आम्ही ठरवलं आणि त्या कार्यक्रमाचे मुख्य विठ्ठलदादा गायकवाड हे काय करतात, एकच जरी माणूस असला आणि वेळ म्हणजे 11ची असली तर 11 वाजता त्याच्या हस्ते आम्ही हार घालून घेतो आणि हा कार्यक्रम चालू करत असतो. आम्ही बघत नाही का हे माणसं आले नाही किंवा इथं काय, एक माणूस जरी असला तेवढे हे आहेत, एकच माणूस असला तर प्रत्येक याच्यामध्ये $1 आहे असं आपण म्हणून चालतो आणि 100 $1 असतो असं म्हणून आम्ही हा कार्यक्रम चालू करत आहोत. आज 12 वर्ष पूर्ण होऊन वेगवेगळे या भागामध्ये कार्यक्रम आम्ही घेत असतो. आणि आज तुम्ही जो आरोग्याचा जो जागर केलेला आहे आणि खरं वास्तविक डॉक्टर पंकज डॉक्टर तसेच आमचे भागातील रोहित यांनी जो जागर आरोग्याचा, नागरिकांच्या हिताचा हा जो तुम्ही येऊन इथं सर्व मार्गदर्शन केलेलं आहे. रोहित परवा तिथं आम्हाला इथे भेटला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आरोग्याच्या दृष्टीने आम्ही आमची टीम घेऊन मी इथं या कार्यक्रमाला येणार आहे, डॉक्टरांना घेऊन येतो. आणि त्या पद्धतीने त्याने हा कार्यक्रम घेतला आणि जे आरोग्याच्या संदर्भात खरोखरच त्यांनी जे मार्गदर्शन तुम्ही केलं दोघांनी तर ते खरोखरच घेण्यासारखं आहे. आज आमच्या भागामध्ये सर्व ताडीवाला रोड भाग आहे आणि सर्व गोरगरीब लोक असतात. आता तुम्ही बघितलं तर हे जहांगीर झालं, रुबी हॉल झालं, जर पेशंट असं जर तिथे गेलं तर पहिल्यांदाच सांगतं 50,000 रुपये भरा तरच पेशंटला आम्ही हात लावू. अक्षरशः त्या पेशंटला त्याचा जीव जाण्याची वेळ आली पण यांना 50,000 रुपये भरण्याचे त्यांना हे असतो. म्हणून आता कसं आहे की रोहितने हा जो उपक्रम ह्या ताडीवाला रोडला जर राबवला आणि त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा असणार आहोत आणि तुम्ही दर आठवड्याला म्हणा किंवा महिन्याला म्हणा हा कार्यक्रम जर तिथं राबवला तर गोरगरिबांचं खरोखर आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि त्याच्यातून हे लोक आरोग्यातून आजारातून वाचतील अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि त्यावेळेस आपण ह्या भागामध्ये हा कार्यक्रम जनजागृती आरोग्याविषयी करूया. आणि खरोखरच त्यांनी जे मार्गदर्शन केले हे घेण्यासारखं आहे. गोरगरीब जे पोट भरणारे
म्हणजे हातावरचं पोट आहे त्यांचं. आता आरोग्य विमा जरी काढायचा म्हटला तर पैसे आणणार कुठून हा एक प्रश्न आहे ना. म्हणून त्या पद्धतीने कसं त्यांना कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला औषधं गोळ्या देण्याची ती किंवा हे आता तुम्ही बघितलं तरुण मुलं कालचं उदाहरण घेते, तो फोनवर बोलत असताना फोनवर बोलता बोलता त्याला अटॅक आला आणि तो गेला. म्हणजे सांगता येत नाही ना कधी माणसाला काय होईल ते. म्हणजे ही शाश्वती नाही आरोग्याच्या दृष्टीने. म्हणून तरुणांनी सुद्धा किंवा महिला सुद्धा घरामध्ये काही असतं नसतं त्याच्यातच आपलं काबड कष्ट करायचं, मुलांना सांभाळायचं. ते नवरे जरी असले पिणारे खाणारे त्यांचं पण सर्व बघून सर्व हे करावं लागतं. असं हे जीवन त्या महिलांचं सुद्धा या झोपडपट्टीत चालतं. म्हणून आपण आपल्या पद्धतीने जसं मुलांना घरातील सर्वांना जे आरोग्याचं हे आहे तर त्या पद्धतीने आपण तुम्ही हे जनजागृती राबूया. आणि तुम्ही आलात, तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं ते फार मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. आज तुम्हाला सांगते की आज 12 वर्ष पूर्ण झालेली आहे. हे रमाई महोत्सव कसा आम्ही हे केला, कष्टातून उभा केला. रमाईंचा पुतळा बनवताना सुद्धा किती वेदना कराव्या लागल्यात. आणि आज कोणी आम्हाला नावं ठेवू किंवा काही करू पण आम्ही ते एक इच्छा होती आणि माझ्या मिस्टरांची सुद्धा इच्छा होती का मातोश्री रमाईंचा पुतळा ताडेवाला रोडला बसवायचा. आणि ते सातत्याने त्यांचं जे स्वप्न होतं ते आम्ही सर्वांनी मिळून साजरं केलं. आणि आज 9.5 फुटाचा पुतळा आज इथे उभा केला. आणि खरोखर जसं आता तुम्हाला जर विठ्ठलदादांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर दिवस रात्र ते इथं 24 तास बसलेले असतात. आणि कोणी येऊ अथवा नाही येऊ पण त्यांचं सतत या 7 दिवस हा कार्यक्रम 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी सर्व जनजागृती आम्ही साजरी इथं केली जाते. आता त्यांनी सांगितलं जळगाव तुम्ही पाटील आले असं तिथं गर्दी म्हणजे ताडीवाला रोड काय संपूर्ण पुणे शहर इथं आला असं झोपडपट्टीचा भाग. आणि त्याच्यामुळं आम्ही हा कधीच असे मोठमोठे हे ठेवले. आणि जरी असे काही गायन पार्टी वगैरे पण ते ऐतिहासिक म्हणजे कसं बाबासाहेबांच्या जीवनावर आंबेडकरांच्या जीवनावर असे हे कार्यक्रम आम्ही घेतले जातात. आणि परिवर्तन जसं होईल त्या पद्धतीने इथं कार्यक्रम केले जातात. आणि जनजागृती इथं केली जाते. लहान मुलं असू द्या किंवा महिला असू द्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा इथं आम्ही नेहमी कार्यक्रम घेतला असतो. आणि असा हा कार्यक्रम आपण साजरा करत असतो. आणि प्रत्येक दिवशी 7 फेब्रुवारीपर्यंत हे कार्यक्रम सातत्याने चालू असतात. 5 ते 8 वाजेपर्यंत हे कार्यक्रम इथं चालू असतात. तुम्ही कधी पण या आणि तेवढ्या वेळामध्ये जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही येऊन इथं हे करावं, मार्गदर्शन करावं. आणि सबनीस सरांच्या हस्ते संध्याकाळी उद्घाटन होणार आहे. आणि तुम्ही येऊन इथं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते. बरंच सांगायला गेलं तर बराच वेळ जाईल म्हणून जास्त काही न बोलता मी सगळ्यांना तुम्ही जेवढे आलात आणि रमाईंच्या महोत्सवाला तुम्ही सर्वांनी भाग घेतला, सगळ्यांनी आरोग्याच्या विषयी सर्व माहिती दिली. त्यामुळं मी डॉक्टर आणि रोहितचं आभार मानते आणि विठ्ठलदादांचं पण आभार मानते. आणि जे थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.